हॅलो. माझं नाव विवेक गोविंद काळे आहे. मी 2018 मध्ये माझी बँकिंगची जर्नी चालू केली होती. जवळपास आज 5.5 वर्ष झाले आहेत. आय थिंक मला वाटतंय ऑगस्ट 2018 मध्ये मी विनर इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घेतलं होतं आणि आय हॅड जॉईन माय क्लासेस ॲट चिंचवड ब्रांच. तिथे माझी प्रिलिम्सची जर्नी चालू झाली. इनिशियली मला मार्क्स कमी आले, पण स्टाफ्सने आणि बाकीचे टीचर्सने मला मदत केली. तिथे इनिशियली मी बऱ्याच प्रिलिम्स वगैरे एक्झाम्स क्लिअर करू शकलो नाही. मला वाटतं 1 वर्षानंतर माझी पहिली प्रिलिम्स क्लिअर झाली. त्यानंतर मी खूप खुश झालो होतो की आता जवळपास माझं सक्सेस झालेच. पण ती अर्धी जर्नी होती. त्यानंतर मी मेन्सचं प्रिपरेशन चालू केलं, कारण त्यानंतर माझा प्रिलिममध्ये रिझल्ट आला, पण मेन्समध्ये सिलेक्शन नाही झालं. नंतर मी जवळपास आणखीन काही मटेरियलचा अभ्यास चालू केला. त्यामध्ये मी डीप स्टडी चालू केला. मला टीचर्स लोकांनी त्यावेळेस खूप मदत केली. माझ्या पॅरेंट्सनी पण खूप सपोर्ट केलं त्यावेळेस. माझं फायनान्शियल बॅकग्राऊंड इतकं चांगलं नसल्यामुळे, आम्ही मिडल क्लास फॅमिलीमध्ये असल्यामुळे मला मध्यंतरी होम ट्युशन्स पण घ्याव्या लागल्या. पण माझी जर्नी मी ठरवली होती की मला एक बँकर आणि बँक ऑफिसर बनायचं आहे. तर मी बँकिंगचं प्रिपरेशन चालू ठेवलं. मी रेल्वेच्या पण एक्झाम्स दिल्या. रेल्वेमध्ये पण मी लोको पायलटमध्ये फायनल एक्झाम दिली होती, मेन्स एक्झाम दिली होती. त्यामध्ये मी थोड्या मार्काने एक सेक्शन माझा राहिला. पण माझं मेन टार्गेट जे बँकिंग होतं त्याच्यावरती मी फोकस केलं. इव्हन लॉकडाऊनमध्ये पण मी खूप चांगल्या प्रकारे माझं प्रिपरेशन चालू ठेवलं. लॉकडाऊनमध्ये मी घरच्यांना शेतीमध्ये मदत केली आणि तिथे पण माझं प्रिपरेशन चालू ठेवलं. या जर्नीमध्ये खूप संघर्ष करावा लागला, पण मी ठरवलं होतं की जोपर्यंत यश भेटत नाही तोपर्यंत आपल्याला थांबायचं नाही आहे. मी बँकिंगचं प्रिपरेशन लॉकडाऊनमध्ये पण चालू ठेवलं. मी नंतर मेन्स पण बऱ्याच दिल्या, पण मी असं होऊ लागलं की मी बऱ्याच मेन्समध्ये पण शॉर्ट मार्जिन्सने मी राहू लागलो. मागच्या वर्षी पण मी सगळ्या मेन्स दिल्या होत्या. माझं सिलेक्शन, मी तर फोटो पण मागच्या वर्षी तयार ठेवले होते की माझं सिलेक्शन झालं. मी आज सोशल मीडियावरती वगैरे सर्वांना कळवलं की मला सक्सेस भेटला आहे. पण बॅड लक की माझं सिलेक्शन नाही झालं. पण मी त्यावेळेस पण हार मानली नाही. मी माझ्या शिक्षकांशी, माझ्या पॅरेंट्सशी कन्सल्ट केलं. त्यांनी सांगितलं की तू इथपर्यंत आता इतकं संघर्ष केलाय, तर आता यश समोरच आहे, इथं वाट सोडण्यामध्ये अर्थ नाही. तरी पण मी माझा संघर्ष चालू ठेवला. एप्रिलमध्ये ज्यावेळेस यावर्षी रिझल्ट नाही आला मागच्या वर्षी, तर मी ज्यावेळेस थोडा नर्वस होतो, मी असं ठरवलं की मी जॉब जॉईन करेन आणि जॉबसोबत मी अभ्यास करेन. मग मी प्रायव्हेट कंपनीमध्ये एक जॉब जॉईन केला. तिथे पण मी प्रिपरेशन चालू ठेवलं. पण ज्यावेळेस एक्झाम जवळ येत होते त्यावेळेस मला असं वाटलं की माझं आता प्रिपरेशन जास्त होत नाहीये आणि मी माझ्या मेन ध्येयापासून मी भरकटू नये, म्हणून मी असं तिथं पण निर्णय घेतला की मी आता जॉब सोडला पाहिजे. ऑलरेडी मी 2016 मध्ये पासआउट झाल्यानंतर इंजिनिअरिंगमधून मी 2 वर्ष जॉब केला होता. पण तिथे मला इतका संघर्ष करावा लागायचा आणि त्यातून मला काही आउटपुट भेटत नव्हतं आणि मला आयुष्यात जे सिद्ध करायचं मी सिद्ध करू शकत नव्हतो. आणि त्यावेळेस मी ठरवलेलं होतं की मला बँकिंग हा ऑप्शन खूप चांगला आहे आणि एक बँक ऑफिसर एक चांगलं आयुष्य जगू शकतो आणि लोकांची सेवा आणि आईवडिलांची पण सेवा करू शकतो. आणि तेच मला आठवायला लागलं की मी हा संघर्ष चालू केला होता आणि आज मी परत तो संघर्ष इथपर्यंत आला आणि त्यात मला या गोष्टींमुळे अडथळा निर्माण होतोय आणि मी तो जॉब सोडण्याचा एक बोल्ड डिसिजन घेतलं. आणि एक्झाम जवळ आल्या त्यावेळेस मी जॉब सोडलाच होता. मी परत माझं प्रिपरेशन फुल फ्लेजने चालू ठेवलं. यावर्षी पहिलाच पेपर होता IBPS RRB POचा. माझी प्रिलिम्स मी दिली. प्रिलिम पण मला चांगली गेली. बाकीचे पण मी एक्झाम देत होतो, सर्व मला चांगले गेले पेपर. आणि यावर्षी मी प्रिलिम्स तर दरवर्षी माझ्या निघतच होत्या मागच्या 2 ते 3 वर्षापासून. यावर्षी पण माझी प्रिलिम निघाली. पण यावेळेस मला मेन्सचं जे चॅलेंज होतं ते दरवर्षी मी मेन्समध्ये अडकत होतो. मी शिक्षकांशी पण मार्गदर्शन घेतलं. मला कम्प्युटर आणि GKचा तर मी अभ्यास झालाच नव्हता, कारण मी जस्ट जॉब सोडलेला, माझं झालं नव्हतं. मेन्स नंतर मी प्रिपरेशन केलं, थोडं अगोदर केलं होतं. पण माझा जो संघर्ष होता मागच्या 2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा, त्याच्यामध्ये मला खूप चांगली आयडिया आली होती की मी कशा प्रकारे GKचा अभ्यास केला पाहिजे, बँकिंग गव्हर्नन्स कसं कव्हर केलं पाहिजे. तर फक्त 15 दिवसामध्ये मी ते पूर्ण कव्हर केलं. बाकीचे जे विषय होते क्वांट, रिझनिंग आणि इंग्लिश, त्याचा तर माझा ऑलरेडी अभ्यास होताच. आणि इंग्लिशसाठी पण मी खूप मेहनत घेतली होती. मी दररोज 1.5 ते 2 तास इंग्लिश रीडिंग करायचो आणि व्होकॅबसाठी मी वेळ द्यायचो. त्याच्यामुळे मला इंग्लिश आणि मराठीमध्ये एवढा आता काही फरक वाटत नाही, कारण इंग्लिश ही माझी फर्स्ट लँग्वेज सारखी चांगली झालेली आहे. आणि मी जरी मला वेळ कमी असला तरी मी RRB POचा मेन्सचा पेपर खूप चांगल्या कॉन्फिडन्सने दिला होता आणि मला विश्वास होता की यावेळेस मी यशाच्या जवळ आहे, जरी मला संघर्ष खूप मोठा करावा लागला तरी.
मी तो पेपर दिला. मला इतका खूप काही खास गेला नाही अप टू एक्सपेक्टेशन, पण अबव ॲव्हरेज गेला होता पेपर. तर मी मेन्सचा रिझल्टचा वेट करत होतो आणि फायनली ज्यावेळेस मेन्सचा रिझल्ट आला त्यावेळेस फर्स्ट माझी मेन्स निघालेली होती आणि कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून माझ्या रिझल्टवरती मेन्शन झालेलं होतं आणि माझ्या इंटरव्ह्यूसाठी मला शुभेच्छा देण्यात आल्या होत्या त्या माध्यमातून. त्यानंतर आता या अगोदर मी IBचा सिक्युरिटी असिस्टंटचा इंटेलिजन्स ब्युरोचा इंटरव्ह्यू दिला होता आणि मागच्या वर्षी एका प्रायव्हेट बँक आणि कोऑपरेटिव्ह बँकमध्ये इंटरव्ह्यू दिला होता, पण मला इतका असा त्यामध्ये मला सक्सेस आला नव्हतं. मग मी विनर इन्स्टिट्यूटमध्ये परत अप्रोच झालो आणि मला इथे इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन भेटलं आणि मी पण टीचर्स लोकांच्या सर्व गाईडलाईन्स फॉलो केल्या. इव्हन माझ्या ड्रेसिंग पासून मला काय बोललं पाहिजे ऑलरेडी मला खूप येत होतं, पण ते कशा प्रकारे एक्झिक्यूट करायला पाहिजे ते इथे मला शिकवण्यात आलं आणि प्रत्येक प्रकारचं गायडन्स मला देण्यात आला. इव्हन रुमाल कुठला यूज केला पाहिजे, गॉगल माझा वेगळा होता, मी गॉगल पण मला चेंज करण्यास सांगितले. मी सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो केले. त्यांनी मला जे सांगितले होते ते सगळे इन्स्ट्रक्शन्स फॉलो करून मी सगळ्या गोष्टी चेंज केल्या आणि मला आनंद होतो सांगण्यासाठी की मला इंटरव्ह्यूला पण खूप चांगले मार्क्स आले. आय वॉज एक्सपेक्टिंग 70 मार्क्स आउट ऑफ 100, but I got 75 marks in my interview. आणि because of that interview performance and 11 marks lead in my mains examination, I was able to clear my first banking and government examinations. त्यानंतर हा खूप मोठा आनंदाचा दिवस होता. रिझल्ट ज्यावेळेस आला मला अगदी आम्ही रूममेट 4-5 मुलं एकत्रच आमचा रिझल्ट पाहत होतो, कारण त्यांनी पण माझा संघर्ष पाहिला होता आणि खूप नर्वसनेस होती. आणि जसा रिझल्ट पाहिला आणि मला कळलं की मला माझी जी फर्स्ट प्रेफरन्स बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक ही मिळालेली आहे, तर मला खूप आनंद झाला. आमच्या रूममेट्सनी मला अक्षरशः डोक्यावरती उचलून घेतलं, जल्लोष करायला लागले. मग त्यानंतर मी घरी कळवलं. अक्षरशः घरच्यांनी पण खूप संघर्ष केला माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबियांसाठी. तर त्यावेळेस ते आपले अश्रू रोखू शकले नाहीत. माझी आई रडली, माझे वडील रडले, माझे सर्व बहिणी रडल्या. सर्वांना इतके आनंद अश्रू येत होते की मला ते पाहून गदगद झाले. आणि शेवटी माझं जे स्वप्न होतं की मी एक गव्हर्नमेंट बँकर ऑफिसर बनू, ते माझं स्वप्न पूर्ण झालं आणि एक चांगलं आयुष्य जगण्यासाठी जे स्वप्न मी पाहिलं होतं आईवडिलांसाठी माझ्यासाठी, ते पूर्ण झाल्याचं मला स्पष्ट दिसत होतं. आणि यामध्ये खूप लोकांचा वाटा आहे. माझे शिक्षक असतील, विनर इन्स्टिट्यूटमध्ये मला सुरुवातीच्या माझ्या क्लासेसच्या फेजमध्ये पण मला मार्गदर्शन केलं आणि इंटरव्ह्यू प्रिपरेशनमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे मला मार्गदर्शन केलं. परत माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या खूप जवळच्या आणि वर्गमित्रांनी मला खूप मदत केली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, आभारी आहे. आणि असंच माझ्या आनंदामध्ये आणि दुःखांमध्ये सामील झाल्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. परत एकदा मी विनर इन्स्टिट्यूट, माझे पॅरेंट्स, माझे मित्र सर्वांचा आभारी आहे आणि धन्यवाद देतो की आज मी एक बँकर बनलो आहे. ते केवळ तुमच्यामुळे बनलं आहे, यात केवळ माझं एकट्याचं श्रेय नाही. धन्यवाद.